नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत भारावून टाकणाऱ्या प्रवासाबद्दल बोलणार आहे. हा फक्त एका व्यक्तीच्या नोकरीचा प्रवास नाहीये, तर हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या एका ध्येयवेड्या शिक्षकाचा प्रवास आहे. विचार करा, 1968 मध्ये सुलतानपूर सारख्या अगदी छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास थेट आजच्या आधुनिक डिजिटल क्लासरूम पर्यंत कसा पोहोचला. चला तर मग जाणून घेऊया. नोकरी करायची नाही, आयुष्य घडवायचं आहे. हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण हाच तो भक्कम पाया आहे ज्याच्यावर एका महान शिक्षकाची संपूर्ण कारकीर्द उभी राहिली आहे. सुलतानपूरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत अत्यंत मर्यादित साधनामध्ये स्वतः शिकत असतानाच त्यांनी हा पक्का निश्चय केला होता. फक्त एक नोकरदार न बनता खऱ्या अर्थाने पिढी घडवणारा शिल्पकार बनण्याची त्यांची ही अफाट जिद्द होती. आता हा जो आलेख आहे तो आपल्याला या अविश्वसनीय परिवर्तनाची स्पष्ट कल्पना देतो. 1968 मध्ये सुलतानपूर मधली ती साधीशी सुरुवात, त्यानंतर 1987 मध्ये पाणेगाव येथे झालेली पहिली नियुक्ती आणि तेथून थेट पीर पिंपळगावच्या या आधुनिक डिजिटल युगापर्यंतची झेप. एका सामान्य विद्यार्थ्यापासून ते आधुनिक शिक्षणाचे प्रणेते बनण्यापर्यंतचा हा प्रवास अनेक दशकामध्ये कसा विस्तारलाय हे खरोखर थक्क करणार आहे. चला तर मग या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. नेतृत्वाची पहिली पावले. पाणेगाव. 1987 साली जेव्हा पाणेगाव येथे पहिली नियुक्ती झाली तेव्हा परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक होती आणि वर्गात मुलांना बसायला पुरेसे बाक नाहीत. पिण्याच्या पाण्याची अत्यंत गंभीर अडचण. पण इथे खरी परीक्षा असते. त्यांनी परिस्थिती बघून नुसती तक्रार करत बसण्याऐवजी थेट कृतीवर भर दिला. शाळेत स्वच्छता अभियान राबवलं, कडक शिस्त आणली आणि माहिती आहे याचं फळ काय मिळालं. तिथल्या चक्क 2 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. कुठलीही सुविधा नसताना मिळवलेलं हे पहिलं मोठं यश होतं. नेतृत्वाची सुरुवात. यानंतरचा टप्पा म्हणजे भिवंडी बोडखा. येथेपर्यंत त्यांची भूमिका केवळ एका शिक्षकापुरती मर्यादित राहिली नव्हती, तर ते एक उत्तम प्रशासक आणि मार्गदर्शक बनले होते. त्यांनी काय केलं तर एका सामान्य ग्रामीण शाळेला इंग्रजी शाळेसारखं रूप दिलं, खेळासाठी साहित्य आणलं आणि विद्यार्थ्यांसाठी उत्तम वातावरण तयार केलं. हे सगळं सोपं नव्हतं, पण त्यांनी लोकांचा विश्वास जिंकला आणि लोकांच्या साहाय्याने निधी उभारला गेला. त्यांची ही आयडिया राजीव मित्तल साहेब, CEO जालना डिस्ट्रिक्ट यांनी जिल्हाभर राबवली आणि या सगळ्या अभूतपूर्व वातावरणाचा परिणाम असा झाला की शाळेने प्रतिष्ठेच्या आदर्श शाळा स्पर्धेत थेट प्रथम क्रमांक मिळवला. हा खऱ्या अर्थाने मोठा गेम चेंजर क्षण होता. कठीण परिस्थितीतही सेवा. आता आपण एका थोड्या वेगळ्या आणि भावनिक टप्प्याकडे जाऊया. अंधारातील प्रकाश. शिवांगिरी. शिवांगिरी हे एक असं ठिकाण होतं जिथे विकासाचा साधा लवलेशी पोचला नव्हता. ना नीट रस्ते, ना प्राथमिक सुविधा. पण जिथे अंधार होता तिथे या शिक्षकाने आशेची एक छोटीशी ज्योत पेटवली. तेथे त्यांनी चक्क बाल आनंद मेळावा यामध्ये सहभाग घेतला. विचार करा, ज्या दुर्गम भागातील मुलांनी बाहेरचं जग पाहिलं नव्हतं त्यांना या मेळाव्याच्या माध्यमातून एका विशाल जगाची ओळख करून दिली गेली. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, तो क्षण खरोखर शब्दाच्या पलीकडचा होता. सुवर्णकाळ. आता या पुढच्या भागात जे घडलं ते खरोखर खूप रंजक आहे. हा होता विकासाचा सुवर्णकाळ. माळी पिंपळगाव. माळी पिंपळगावमध्ये शिक्षण हे फक्त पाठ्यपुस्तकापुरतं मर्यादित राहिलंच नाही. शाळेला कलर दिला गेला. इथल्या मुलांना पहिल्यांदाच थेट मुंबई आणि अजिंठा एल्लोरा यासारख्या ऐतिहासिक ठिकाणांची सहल घडवून आणली गेली. म्हणजेच ते ग्रामीण विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन किती विस्तारला असेल याची फक्त आपण कल्पना करू शकतो. जालना जिल्ह्यातील ही पहिली शाळा होती जी मुंबईला गेली. मुले वादविवाद आणि क्विज स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळू लागली आणि या सुवर्ण काळात शाळेला मानाचा आदर्श शाळा पुरस्कार देखील मिळाला. शिक्षक म्हणजे नुसतं रट्टा मारणं नाही, तर जगण्याची कला शिकवणं आहे हे इथं सिद्ध झालं. नेतृत्वाची खरी ओळख. 100. होय, 100 हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. आनंदवाडीत त्यांनी तब्बल 100 झाडे लावली. पण थांबा, हा केवळ एक निसर्ग किंवा पर्यावरणीय प्रकल्प नव्हता. हे एक जिवंत आणि सशस्त्र रूपक होतं विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाची बीजे रोवण्याचं. जशी ही झाडे हळूहळू वाढत गेली तशी त्यांनी विद्यार्थ्याच्या मनात पेरलेली बीजे देखील भविष्यात खूप सुंदरपणे फुलून आली. ही लावली गेलेली झाडे आजही तिथे दिमाखात उभी आहे, जो एक त्यांचा जिवंत वारसा आहे. आणि विशेष लक्षणीय गोष्ट म्हणजे याच आनंदवाडीतून त्यांचा मुख्याध्यापक म्हणून अधिकृत प्रवास सुरू झाला होता. त्यांच्या कर्तृत्वाची पायामुळे ही झाडासारखीच घट्ट रोवली गेली आणि येथूनच पुढे त्यांच्या नेतृत्वाला अधिक व्यापक दिशा मिळाली. उत्कृष्टता व नवोपक्रम. आणि आता वळूया या प्रवासातील सर्वात आधुनिक आणि क्रांतिकारी टप्प्याकडे.
डिजिटल क्रांती आणि उत्कृष्टतेचा ध्यास. भिलपुरीच्या शाळेत सुरू झालेला हा काळ नव्या युगाची नांदी होता आणि उत्तमरित्या स्पष्ट करतं की ग्रामीण भागातील शाळा काय साध्य करू शकते. इथे चक्क एक आधुनिक सायन्स लॅब उभारली गेली. मुलांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र हँडवॉश स्टेशन तयार केलं गेलं. या नाविन्यपूर्ण प्रयत्नामुळे शाळेला थेट लेट्स चेंज या प्रोग्राम अंडर राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. शाळा कशी असावी याचा एक नवा आणि आधुनिक आदर्श संपूर्ण राज्यासमोर ठेवला गेला. आधुनिक शाळा पीर पिंपळगाव. आता पीर पिंपळगाव मध्ये आधुनिकीकरणाचे टप्पे बघा, हे खरोखर थक्क करणारे आहेत. पहिला टप्पा डिजिटल क्लासरूम, दुसरा थेट रोबोटिक्स लॅब, तिसरा म्हणजे सुरक्षिततेसाठी CCTV आणि शुद्ध पाण्यासाठी RO प्लांट. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थेट रोबोटिक्स आणि डिजिटल विश्वास जोडण्याचे स्वप्न आता थेट प्रत्यक्षात उतरलं होतं. काळानुसार स्वतःला बदलणारा हा दृष्टिकोन अक्षरशः प्रेरणादायी आहे. ऑलिम्पियाड सारख्या कठीण परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा आलेख पहा. 6 विद्यार्थी, मग 9 विद्यार्थी आणि थेट 18 विद्यार्थी, ते पण गोल्ड मेडलिस्ट. पण हे केवळ आकडे समजण्याची चूक करू नका. ही आहे गावामधील स्वतंत्र जीवने, ज्यांना उच्च शैक्षणिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी सक्षम केलं गेलं. हा त्यांच्या वाढत्या आत्मविश्वासाची खरी कहाणी सांगतो. इथेच चीफ मिनिस्टर ऑर्गनाइज माझी शाळा सुंदर शाळा सेकंड अवॉर्ड. प्रत्येक वर्षी मुलांनी MNNS क्वालिफाईड झालेत. रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये अवॉर्ड मिळवले. शाळेमध्ये CBSE पॅटर्न राबवला गेला. बचत बँक चालू केली गेली आणि बाल आनंद मेळाव्यामध्ये स्कूलने पार्टिसिपेट केलं. भावनिक समारोप. आता आपण या अंतिम टप्प्यावर आलो आहोत. एक चिरंतन शैक्षणिक वारसा. अनेक दशकांच्या या अथक सेवेनंतर एका महान ध्येयवेड्या शिक्षकाचा हा अधिकृत प्रवास, त्याची ही नोकरी आता थांबत आहे. हा सर्वांना भावुक करणारा क्षण आहे, पण या निमित्ताने एक अतिशय खोल विचार करायला लावणारा प्रश्न समोर येतो. एका शिक्षकाचा प्रवास खरोखरच कधी थांबतो का? याचे उत्तर आहे अजिबात नाही. त्यांनी दिलेली शिकवण, रुजवलेली मूल्ये आणि ती प्रेरणा कधीच थांबणार नाही. हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांच्या आयुष्यात त्यांनी जो ज्ञानाचा प्रकाश निर्माण केला आहे, तो अनंत काळासाठी असाच तेवत राहील. या संपूर्ण प्रवासामागे अजून एक महत्त्वाची ताकद कायम उभी होती. कुरकुटे सरांच्या या महान कार्यामध्ये त्यांच्या सहकार्यांनी, कुटुंबियांनी आणि जवळच्या व्यक्तींनी खूप मोठं योगदान दिलं. त्यांच्या सततच्या पाठिंब्याशिवाय, त्यांच्या विश्वासाशिवाय आणि त्यांच्या सहकार्याशिवाय इतकं मोठं आणि प्रेरणादायी कार्य उभं करणं हे कदाचित शक्य झालं नसतं. एका व्यक्तीचं यश हे कधीच एकट्याचं नसतं. त्यामागे अनेक हात असतात, अनेक त्याग असतात आणि अनेक निस्वार्थ साथ उभी असते. त्या सर्व सहकार्यांना आणि परिवाराला देखील मनापासून सलाम. आयुष्य घडवणारे या महान जीवन कार्याला आपला मनपूर्वक सलाम. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ही प्रेरणा अशीच पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील. धन्यवाद.